स्टुडंटला पुणे युनिव्हर्सिटी किंवा BMCCमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल PhDसाठी, तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कुठली एंट्रन्स आहे आणि कोणत्या एंट्रन्समध्ये पार्टिसिपेट करू शकतात? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामधली शिक्षण पद्धतीचा जो एक रचना आहे, स्ट्रक्चर आहे, ती आत्तापर्यंत 10+2+3+2 अशी होती. 10 म्हणजे 10वी, +2 म्हणजे 11वी 12वी, +3 म्हणजे FY SY आणि +2 म्हणजे PGची 2 वर्ष. आणि त्यामुळं PGची दोन्ही वर्ष पूर्ण झाली, थोडक्यात तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला, म्हणजे MA असेल, MCOM असेल, MSc असेल. अर्थात आमच्याकडं कॉमर्स असल्यामुळे मी MCOM म्हणतो, पण PhDसाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला मास्टर डिग्री ही मिळवणं आवश्यक आहे, ही मिळणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा किमान 55%, किमान 55% आपल्याला मिळाली पाहिजेत. त्यामुळे इलिजिबिलिटीचा विषय करायचा झाला तर पहिली इलिजिबिलिटी आहे तो मास्टर डिग्री, त्याची पासआउट तो झाला पाहिजे त्या ज्ञानशाखेमधला. मग MA असेल, MSc असेल, MCOM असेल, MTech असेल, अन्यथा. आणि त्यानंतर त्याला 55% मिळाले पाहिजेत. एक त्याच्यामधला एक नियमाचा भाग म्हणून सांगतो की जे रिझर्वेशनचे विद्यार्थी आहेत किंवा रिझर्वेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5% रिलॅक्सेशन आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना जर 50% मिळाले मास्टर डिग्रीला, दॅट दे आर इलिजिबल फॉर टेकिंग अँड गेटिंग द ॲडमिशन फॉर PhD इन दॅट रिस्पेक्टिव्ह रिसर्च सेंटर. तर मग सर कुठली एंट्रन्स आणि त्याच्यासाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे? आता ह्याच्यामध्ये परत एक सर्वच विद्यार्थ्यांना एंट्रन्स द्यावी लागते असं नाही. ओके. जे विद्यार्थी सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा पास आउट आहेत, सेट याचा अर्थ स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट आणि नेट याचा अर्थ नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, जे विद्यार्थी सेट आणि नेट परीक्षा पास आउट आहेत त्यांना ह्या PhD एंट्रन्स टेस्ट अशी एक पेट नावाची परीक्षा असते, त्या पेट परीक्षेमधनं एक्झम्पशन दिलं जातं. नंबर 2, जे विद्यार्थी पुणे विद्यापीठामधून MPhilचे पासआउट झालेले आहेत, MPhil डिग्री ज्यांना मिळालेली आहे त्यांना देखील PhD एंट्रन्स टेस्टमधनं एक्झम्पशन दिलं जातं. थोडक्यात ज्यांची मास्टर डिग्री आहे, ज्यांना 55% आहेत, किंवा रिझर्वेशनचे विद्यार्थी असतील तर ज्यांना 50% आहेत, त्या विद्यार्थ्यांना पेट परीक्षा द्यावी लागेल, प्रोव्हायडेड ते सेट किंवा नेट परीक्षा पास नसतील तर. पण जे सेट किंवा नेट परीक्षा पास आउट आहेत आणि जे पुणे विद्यापीठातनं MPhil पास आउट आहेत त्यांना पेट परीक्षा द्यायच्यामधनं सूट मिळणार आहे किंवा सूट मिळत आहे. एक जाता जाता सांगतो, हे शेवटचं वर्ष आहे की पेट एक्झामचं, म्हणजे ह्यानंतर PhD एंट्रन्स टेस्ट ज्याला पेट एक्झाम म्हणतात ती आता होणार नाही. ह्याच वर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पेट परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्यानंतर पेट परीक्षा न होता नेटच्या जोरावर किंवा नेटच्या क्वालिफिकेशनवर त्याला PhDला ॲडमिशन मिळणार आहे. पण अजून तो विषय आलेला नाही, त्यामुळे आता आपण एवढंच लक्षात ठेवूया, यावर्षी पेट परीक्षा होईल आणि पेट परीक्षेमधनं तुम्हाला ॲडमिशन ह्याच्यामध्ये मिळू शकेल.